प्रेज लॉर्ड चर्च आजच्या या मंगळवारच्या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियानो, पास्टर आपल्याला पवित्र आत्म्याबद्दल शिकवत आहेत. प्रेज लॉर्ड. आणि पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीबद्दल आपल्याला पास्टर गेल्या काही आठवड्यापासून शिकवत आहेत. आणि आज देखील प्रियानो आपण त्या पवित्र आत्म्याबद्दल अधिक शिकणार आहोत. तो देवाचं सामर्थ्य आहे. प्रियानो, तो देवाचा आत्मा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्येच आपल्याला जीवन आपलं जगायचं आहे. त्याच्याच आत्मेच्या प्रेरणेने आपल्याला चालायचं आहे प्रियानो. आणि प्रियानो, आज देखील जो देवाचा आत्मा आहे त्याबद्दल आज आपण शिकणार आहोत प्रियानो, यावेळेला आपण सुरुवातीला प्रार्थना करूया आणि ही वेळ आपण परमेश्वराच्या हातामध्ये देऊया आणि प्रभूकडे मागूया की प्रियानो, आपलं अंतःकरण उघडण्यासाठी, त्या देवाच्या आत्म्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपलं अंतःकरण परमेश्वराने उघडावं, यासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देवा. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्याजवळ येतो बाप्पा. पिता, आम्ही मागतो माझ्या देवा, तुझ्याकडे मागतो बाप्पा. तुझं वचन जे पवित्र आत्म्याबद्दल आज आम्ही जे काही शिकणार आहोत बाप्पा, जे काही बायबल स्टडी आहे बाप्पा, ते तुझ्या हातात देतो बाप्पा. प्रभू, आमच्या अंतःकरणाचे डोळे तू उघड आणि प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये बाप्पा. पिता, जे वचन येणार आहे बाप्पा पास्टरांच्या मुखातून बाप्पा, त्यांच्या तू अंतःकरणाच्या त्यांच्या मुखाचा ताबा घे आणि परमेश्वरा तुझ्या आत्म्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर बाप्पा. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बाप्पा. महान देवा, आम्ही इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रियानो, आज आपण आपल्या आजच्या या बायबल स्टडीची सुरुवात करणार आहोत आणि आपल्यामध्ये पास्टर सुधीर साबळे आहेत. ते आपल्याला आजच्या बायबल स्टडीमध्ये चालवणार आहेत. का नाही, ते समोर येत असताना आपण जोरदार त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि ही वेळ त्यांच्या हातामध्ये देऊया. आमेन, आमेन. थँक यू जीसस. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आपण पवित्र आत्मा हा विषय शिकत होता. बऱ्याच वेळा हा विषय नाही आहे, लक्षात ठेवा. हा बायबल स्टडीमध्ये हा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीबद्दल आपण अभ्यास करत आहोत. मागील काही दिवसांमध्ये आपण त्या पवित्र आत्म्याचे वेगवेगळे गुण पाहिलेले आहेत. पवित्र आत्मा काय करतो, पवित्र आत्मा कसा आहे. पण बऱ्याच वेळा काही लोकांना असा गैरसमज होऊ शकतो की पवित्र आत्मा हे नव्या कराराचं काहीतरी, नव्या करारातल्या मंडळीचं आहे आणि जुन्या करारामध्ये ते नाही आहे. प्रियांनो, ॲक्च्युली नव्या करारामध्ये याची संगतीबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही सहभागिता करा. पवित्र आत्म्याबद्दल असं सांगितलेलं आहे की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. जुन्या करारामध्ये आम्हाला फक्त पाहायला मिळतात की बाबा देवाचा आत्मा योसेफामध्ये होता, दानियलामध्ये देवाचा आत्मा होता. आम्हाला पाहायला मिळतं की मोशेच्या जीवनामधून आत्मा काढून 70 लीडर्सच्या जीवनावर तो टाकला. अशा रीतीने आपण काही वचनं त्या ठिकाणी वाचतो. पण प्रियानो, जुन्या करारामध्ये काही भविष्यवाणी दिलेल्या आहेत आणि त्या भविष्यवाणी नव्या करारामध्ये पूर्ण झालेला आम्ही पाहतो. आणि म्हणून मी आज काही पूर्ण जुन्या करारामधल्या ज्या भविष्यवाणी पवित्र आत्म्याविषयी आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे की देव आत्मा आहे. लक्षात ठेवा प्रियांनो. आणि त्यामुळं परमेश्वराचा आत्मा ही जी संकल्पना आमच्या मनात, आमच्या विचारात, आमच्या हृदयामध्ये रेकॉर्ड केली गेली पाहिजे. ती आम्हाला माहीत असली पाहिजे की देव आत्मा आहे, परमेश्वर आत्मा आहे. पण आम्ही त्याला नव्या करारातली काहीतरी संकल्पना, नवीन करारामधला हा संशोधन नाही आहे, हे जुन्या करारामध्ये आपण पाहतो. आणि म्हणून आज आपण जुन्या करारामधले जे काही भविष्यवाणी आहेत त्या नव्या करारामध्ये पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या काही पूर्ण होणार आहेत येत्या दिवसामध्ये त्याबद्दल आपण काही गोष्टी पाहणार आहोत. त्यातलं सर्वात पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत यशाचं पुस्तकाचा 61 अध्याय आणि 1 ते 3 वचनं. यशाचं पुस्तकाचा 61 अध्याय आणि 1 ते 3 वचनं. आम्हाला या वचनामध्ये जी भविष्यवाणी खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने लुकाच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेली त्याबद्दल पाहायला मिळतं. ओके, यशा पुस्तक 61 अध्याय 1 ते 3 वचन वाचूया आपण. यशा 61 1 ते 3. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधुमोचन विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे.
सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यास शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लाविलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे. ॲक्च्युली ह्या घटनेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ही जी भविष्यवाणी आहे, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. ही भविष्यवाणी खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने बोललेली आहे. ही भविष्यवाणी आम्हाला पाहायला मिळतं की नव्या करारामध्ये जर तुम्ही लुकाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 18 ते 19 वचनामध्ये, आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, फार महत्त्वाची गोष्ट प्रियांनो. लुकाचं शुभवर्तमान हे लूक ह्याने लिहिलेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला तो यशाचा ग्रंथ घेतला, तो त्याने वाचला, पण लुकाने मात्र त्याचे मर्यादित शब्द, त्यामधले ह्या भविष्यवाणीमधले काही शब्द त्यांनी वापरलेले आपण वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 4था अध्याय 18 आणि 19 वचन आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे हे जे वक्तव्य, ते वक्तव्य आपण अभ्यासूया किंवा त्यामध्ये आपण ते पाहूया. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हे जे यशामधले जे भविष्यवाणी आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे आणि त्याच्या सेवेमध्ये आम्हाला ते सर्व कार्य तो करताना दिसत आहे की जे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि प्रियांनो, मला सांगू द्या की ते भविष्यवाणी फक्त येशूसाठी मर्यादित नव्हती. ती भविष्यवाणी तुमच्या माझ्यासाठी, मंडळीसाठी कार्यरत आहे. पवित्र आत्मा कशाला येतो तर ह्या कार्यासाठी, ह्यासाठी की आम्ही सुवर्तमान, शुभवर्तमान सांगावं, ह्यासाठी की आम्ही आंधळ्यांचे डोळे उघडावे, ठेचलेल्या गेलेल्या लोकांना आम्ही भक्कम हे पवित्र आत्म्याचं काम आहे. हे मनुष्याचं काम नाही आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की हे मला करायचं नाही. प्रियांनो, मला फक्त, मी एक पात्र आहे, मी एक देवाचं वापरलं गेलेलं पात्र आहे. ज्यावेळेस मरियला ती घोषणा झाली की पहा, तुझ्याद्वारे एक बाळ हे कसं होईल, तुझ्यावर पवित्र आत्मा येईल आणि देवाचं सामर्थ्य तुझ्यावर राहील. ती एक पात्र होती प्रियांनो, ती पात्र म्हणून तयार झाली. आज बरेचसे लोक हा विचार करतात की मी जाऊन आता देवाच्या आत्म्याचं कार्य करेन. नाही प्रियांनो, तुम्हाला आणि मला, आम्हाला पात्र बनायचं, असं योग्य पात्र जे देवाच्या गौरवासाठी वापरलं गेलेलं पात्र असेल. जे आम्हाला तिमोथेच्या पत्रामध्ये, मला वाटतं 1 तिमोथेला पत्र किंवा 2 तिमोथेला पत्र याचा 2रा अध्याय आणि त्या पात्राबद्दल तिमोथी सांगत आहे. आपण वाचूया ते वचन प्रियांनो, गरजेचं आहे. 19, 20 आणि 21 वचनं, त्या वचनामध्ये तिमोथेच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि 2 पत्र याचा 2रा अध्याय आणि आपण 19 वचनापासून वाचायला सुरुवात करूया. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो, आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. हे मार्कआउट करा. जो प्रभूचे नाव घेतो त्यांनी पहिली गोष्ट अनितीपासून दूर राहावे. पुढं 20 वचन आणि 21 वचन आपण वाचत जाऊया. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकाचा उपयोग मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी असं म्हटलेलं की तो मानाचे पात्र, स्वामीला उपयोगी पडणार. लक्षात ठेवा माझ्या भावना, तो स्वामी कोण आहे? हा स्वामी प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा आहे.
हा देवाचा आत्मा आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की मला आता वापर, मला, अरे हो रे बाबा, पण तू ते पात्र झालास का तयार? तू ते मानाचं, देवाची इच्छा की तुम्ही मानाचं पात्र व्हावं, तुम्ही स्वतःला तयार करावं. प्रभू येशू ख्रिस्त त्या 30 वर्षाच्या काळामध्ये तयार झालेलं पात्र होतं. तो तयार होता. त्या काळातल्या योहान बाप्तिस्मा करणाऱ्याची जी सेवा, प्रियांनो, तो योहान बाप्तिस्मा करणारा म्हणला, कशाला रे बाबा तू माझ्याकडे येतो, मी तुझ्याकडून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे ना. तो म्हणला नाही नाही नाही, हे आता होऊ दे. हे सर्व धार्मिकता पूर्ण, एवढा नम्र होता की त्या काळामध्ये जी सेवा कार्य होते त्या सेवा कार्याला सबमिट होण्यासाठी, तो त्याच्या अधीन होण्याची त्याची तयारी होती. प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो, जो देवाच्या स्वरूपाचा असून त्यांनी आपलं देव पण सोडलं होतं, तो मानव झाला, लोकांचा दास बनला. प्रियांनो, तो तयार पात्र होतं. आज बऱ्याच वेळा आम्ही असं देवाला, देवा तू माझा उपयोग कर असं म्हणण्यापेक्षा, देवा तुम्हाला तयार कर असं पात्र, जे वापरलेलं पात्र असेल. आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, पवित्र आत्मा हा जो भविष्यवाणी आहे, तो त्या पात्रांच्या द्वारे प्रभूचं कार्य पूर्ण करू इच्छितो. जी पात्र तयार आहेत, आज मी तुम्हाला विनंती करतोय, त्या दिवसांमध्ये स्वतःला अनितीपासून दूर ठेवणं. असं म्हटलेलं आहे, जे स्वतःला, ज्यांना प्रभूनी शिक्का मारलेला आहे, ते प्रभू त्यांना ओळखतो, ते स्वतःला अनितीपासून दूर ठेवतात. तयार केलेलं पात्र. आता लोकांना असं वाटतं की तयार केलेलं पात्र म्हणजे आता मला पूर्ण बायबल माहीत असलं पाहिजे. नाही 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 नाही, ही 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 गैरसमज आहे. बायबल माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून बायबल अभ्यास करण्यासाठी मग ते काय करतात, कॉलेजला जातात. आणि जे बायबल कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथून बाहेर आलं, त्यांना वाटतं आता आम्ही तयार झालेलो आहोत. कशात तयार झालेले आहेत? ते त्यांच्या ज्ञानामध्ये तयार झालेले असतात, पण त्यांच्या कॅरेक्टरमध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये ते तयार होत नाहीत. आणि म्हणून प्रियांनो, सर्वात महत्त्वाचं गोष्ट तुमच्या माझ्या जीवनामध्ये, जर तुम्हाला असं वाटतं की देवाने तुमचा वापर करावा, तर तुमचं आणि माझं पात्र हे चरित्रामध्ये, आमच्या कॅरेक्टरमध्ये तयार होणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त तसा तयार झाला होता. तो म्हणला आता प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आलेला आहे आणि त्या आत्म्याद्वारे आता मी काही गोष्टी करणार आहे. ते कॅरेक्टर तयार झालं होतं. काही वर्ष लागले होते, 30 वर्ष. जसं योसेफाच्या जीवनामध्ये त्याला स्वप्न मिळालं होतं, तो लहान असताना, पण जोपर्यंत योसेफ कॅरेक्टर म्हणून तयार झाला नाही, तो योसेफ त्या ठिकाणी तो तयार झाला नाही, तोपर्यंत ते मानाचं पात्र म्हणून तो त्या ठिकाणी वापरला गेला नाही. प्रियांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देव परमेश्वराला आपलं समर्पण करा. एक माती म्हणून, एक चिखल म्हणून, की देवाप्पा मी तुला येतो, आणि मग तो तुम्हाला घडवतो. प्रियांनो, तो तुम्हाला असं पात्र घडवतो. तो खरा कुंभार आहे. तो तुम्हाला अशा रीतीने घडवतो. कधी कधी तो तोडतो देखील. जर आमच्यामध्ये आकार चांगला आला नाही तर ते कुंभार फार सुरेखरित्या एका संदेष्टाला ही घटना, त्याने देवाने त्याला सांगितलं, जा कुंभाराच्या घरी जाऊन बस, कसा बनवतो पहा. आणि मग त्या कुंभाराने बनवलं, पण त्याचे आकार त्यांनी ते परत तोडलं आणि परत त्याला घडलं. कुंभार तसंच काम करतो. पण तुम्ही त्या कुंभाराने स्वतःला द्यायला पाहिजे. देवाची इच्छा की तुम्ही मानाचं पात्र असावं, पण ते पात्र तयार असलेलं पात्र देवाला हवं आहे, की ज्या पात्रामध्ये त्याच्या आत्म्याद्वारे त्याचं कार्य घडू शकेल. माझ्या भावांनो बहिणींनो, मी जे सेवा कार्यामध्ये मागील काही वर्षांपासून पाहत आहे, किंवा मी स्वतः देखील, देवा माझा वापर कर, देवा माझा वापर कर. अरे तू अजून तयार पात्र नाही आहेस. तो अजून ते पात्र तयार झालेला नाही आहे. आज सकाळीच मी एका गटाबरोबर, काही पास्टर्सबरोबर मनन करत होतो आणि त्यांच्याबरोबर बोलत असताना मी त्यांच्या संगती बोललो. ज्यावेळेस दाविदाला शमूएलाने जाऊन अभिषेक केला, तो आत्म्याने भरला होता. दाविदाचे स्तोत्र आम्हाला वाचायला मिळतात, आत्म्याने गीतं गात होता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो,
एका दिवसात देवाने दाविदाला पूर्ण प्रभावशाली एका दिवसामध्ये बनवलं. अगदी एका दिवसामध्ये ज्यावेळेस त्याने त्या गल्ल्याथाला ठार केलं, सर्व लोकांसमोर अरे बापरे, हा दाविदाने गल्ल्याथाला मारलं. इनफॅक्ट त्या अगोदर त्याच्या भावांनी त्याला कमी लेखलं. त्या अगोदर आम्हाला माहिती आहे की त्याच्या बापाने त्याला त्या धार्मिक विधीसाठी बोलवलं देखील नाही. किंवा मग शौल म्हटलं, अरे तू लहान आहेस, तुला काय जमणार एवढ्या मोठ्या योद्ध्या सांगते युद्ध करायला. त्यावेळेस त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली प्रियांनो. आणि आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला असं वाटत असेल की दावीद डायरेक्ट गेला आणि त्यांनी ते 5 धोंडे उचलले आणि त्या गोफणीतून मारलं. नाही प्रियांनो, दाविदाबद्दल जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल. दाविदाने असं म्हटलं की मी एका सिंहाला ठार मारलं, एका अस्वलाला ठार मारलं, त्यांच्यापैकीच हा एक होईल. प्रियांनो, जीवनामध्ये असे काही सिंह आहेत जे काही अस्वलाचे स्वभाव आहेत, जे ते सैतानी स्वभाव आहेत, जे काही देहाच्या वासनेचे स्वभाव आहेत, जे स्वभाव की देवाला गौरव देणारे नाही आहेत, जोपर्यंत त्यांना, आणि ते दिसून येत नाहीत, कोणाला माहीत नाहीत, कोणासमोर नाही आहेत, ते कुठेतरी अरण्यामध्ये घडलेलं आहे, ते कोणालाच माहीत नाही, कोणालाच ठाऊक नाही आहे, असं लिहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला 40 दिवस आणि 40 रात्र अरण्यात नेलं आणि मग त्या ठिकाणी सैतानाने त्याचं पारख केली. पण ज्यावेळेस तिथून तो बाहेर आला, तो परमेश्वराच्या सामर्थ्याने आला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आला. लुकाचा शुभवर्तमानाचा 4था अध्याय आणि मला वाटतं 1ल्या वचनामध्ये किंवा 2ऱ्या वचनामध्ये तो वक्तव्य केलेलं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं 4था अध्याय पहिलं वचन वाचूया, पहिले आणि मग 14 वचन. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला. ऐका, पवित्र आत्म्याने परिपूर्ण, तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला, परिपूर्ण झाला आणि मग तो अरण्यात घेतला गेला. मग 14 वचन काय सांगतं? नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने अरे, इथं तो परिपूर्ण झाला आत्म्याने, मग त्या ठिकाणी पारख झाली. 40 दिवस अरण्यातला अनुभव. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, काही लोक त्या अरण्यातल्या अनुभवामध्येच अडकून राहतात. काही लोक आत्म्याने भरलेले असतात पण त्यांचं तयार पात्र. आणि मग 14 वचन काय सांगतं? नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला. हालेलुया. व त्याची कीर्ती चहूकडील आणि मग त्याची कीर्ती चहूकडे पसरू लागली, कारण तो आत्म्याच्या सामर्थ्याने आता काम करत होता. प्रियांनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, ही प्रक्रिया विसरता कामा नये. ही जी प्रक्रिया योसेफाच्या जीवनात झाली, दाविदाच्या जीवनात झाली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात झाली, की पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्यांचं जे पात्र तयार होणं आहे, स्वभाव तयार होणं आहे, विचार तयार होणं आहे, स्वतःसाठी न जगणे, देवासाठी जगण्याचं. आणि मग तो म्हणतो की देवाचा आत्मा मजवर आला आहे स्वार्थ. हे जे भविष्यवाणी आम्हाला पाहायला मिळतंय, तिथंच नव्हे तर अजून भविष्यवाणी आम्हाला पाहायला मिळतं यशायाच्या पुस्तकामध्ये 11वा अध्याय आणि 1ल्या आणि 2ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये पवित्र आत्म्याबद्दल किंवा ज्ञानाच्या आत्म्याबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. यशाचं पुस्तक 11वा अध्याय 1ल्या आणि 2रं वचन. इशयाच्या बुधाला घुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. हो, इशयाच्या बुधाला म्हणजे कोण? हो, इशया हा दाविदाचा बाप. त्या वंशाला धुमारा फुटेल. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल, फळ देणारी शाखा निर्माण होईल. परमेश्वराचा आत्मा. आता इथं मार्कआउट करा, 7 शब्द आहेत, 7 आत्मे आहेत. परमेश्वराचा आत्मा, पुढं सुज्ञानाचा, दुसरी गोष्ट सुज्ञानाचा आत्मा व समंजसपणाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा, सुसंकल्पनाचा आत्मा व सामर्थ्याचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा व भयाचा आत्मा आणि परमेश्वराच्या भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. पुढे परमेश्वराचं भय, परमेश्वराचे भय
त्याला सुगंधमय होईल. हे कोणाबद्दल लिहिलेलं आहे? हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं आहे. आणि हे पवित्र आत्म्याच्या तुला की 7 आत्मे आहेत का हो? प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला 7 आत्मे नाही, देवाचा आत्मा आहे, पण त्याचं कार्य 7 वेगवेगळ्या भागामध्ये आम्हाला हे नव्या करारामध्ये देखील पाहायला मिळतात. हे जे 7 आत्मे आहेत हे आम्ही पाहतो. प्रियांनो, प्रगटीकरणामध्ये तुम्ही गेलात 5वा अध्याय आणि 6वं वचन किंवा पहिल्या अध्यायाचं 4थं वचन. ओके, आपण पाहूया पहिल्या अध्यायाचं 4थं, प्रगटीकरणाचं पुस्तकाचा पहिला अध्याय त्याचं 4थं वचन पहा. आशियातील 7 मंडळास हा, योहानाकडून जो आहे, जो होता व जो येणार, त्याच्यापासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून. 7 हा क्रमांक परिपूर्णतेचा आहे. 7 आत्मे हा परिपूर्ण आत्मा देव परमेश्वर तुमच्या माझ्यामध्ये देऊ इच्छितो, मंडळीमध्ये देऊ इच्छितो. हा फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर असलेला आत्मा नव्हे. हे सर्व सुज्ञानाचे आत्मे, परमेश्वराच्या भयाचे आत्मे, परमेश्वराच्या सामर्थ्याचा आत्मा तुमच्यावर येऊन वस्ती करू इच्छितो. 5वा अध्यायाचं प्रगटीकरणाचं 6वं वचन, प्रगटीकरणाचं पुस्तकाचं 5वा अध्यायाचं 6वं वचन. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये आणि वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. कोकऱ्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होते. बर, ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे 7 आत्मे आहेत. आता या ठिकाणी देवाचे 7 आत्मे असं म्हटलेले, एकाच ठिकाणी नव्हे, पण हे 7 आत्मे प्रियांनो, हा देवाचा आत्मा कार्य करणारा आत्मा आहे. मला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्तावर जो आत्मा आहे तोच आत्मा तुमच्या माझ्यावर आहे. बायबलचं वचन सांगतं की ज्या देवाच्या आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत केलं, त्याचाच आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो तर तो तुमची मर्त्य शरीरे जिवंत करेल. तो आत्मा आहे प्रियांनो, जो प्रभू येशू ख्रिस्तावर होता तोच आत्मा तुमच्या माझ्यावर आहे. त्या आत्म्याच्या प्रेरणेने ही भविष्यवाणी आहे. आम्हाला फेमस भविष्यवाणी अजून आम्हाला बऱ्याच ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. योएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 28 ते 32 वचनामध्ये ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याबद्दल जी भविष्यवाणी केलेली आहे ती भविष्यवाणी आपण आज वाचूया. यशाचं पुस्तक नाही, क्षमा करा, योएलाचं पुस्तक 2रा अध्याय 28 ते 32 वचनं. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मार्क आउट करा, मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. बर, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. बर, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तो तरेल, कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील. 32 वचनापर्यंत वाचलं का? 32 वचनापर्यंत आम्हाला पाहायला मिळतं योएलाच्या ह्या पुस्तकामध्ये प्रियांनो त्या पवित्र आत्म्याच्या ओतनीबद्दल बोललेलं आहे. आता हे जे स्टेटमेंट, हे जे वक्तव्य आहे, अगदी त्या पवित्र आत्म्याच्या कार्यावर पवित्र आत्म्याची ओतनी प्रत्येक मनुष्य मात्रावर तो करेल. याच्या अगोदर नव्हती का? आम्हाला माहीत आहे, मी मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये की देव परमेश्वर म्हटला की माझा आत्मा मनुष्याबरोबर सर्वदा वाद करणार नाही, कारण मनुष्य केवळ देह आहे. म्हणजे ज्या उत्पत्तीच्या काळामध्ये ज्या वेळेला नोहानी ह्या सृष्टीचा नाश झाला, नोहाच्या काळामध्ये देवानी नाश केला, त्या अगोदर देवाचा आत्मा त्यांच्या संगती बोलत होता. पण आता देव परमेश्वराने परत एकदा त्याच्या आत्म्याची, पण आता कुठल्या लोकांवर त्या आत्म्याची ओतनी केली?
तुमचे पुत्र आणि कन्या ह्या सर्वांसाठी देवाचा आत्मा उपलब्ध आहे प्रिय. जगातल्या प्रत्येकासाठी देवाचा आत्मा उपलब्ध आहे. मला सांगू द्या, देवाचा आत्मा कार्य करत आहे, पण तो प्रभावीपणे त्यांच्यावर येऊन वस्ती करतो ज्यांचा नवा जन्म झालेला आहे. इनफॅक्ट तुमचा आणि माझा जन्म त्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच होतो. देवाच्या आत्म्याचं हे जे भविष्यवाणी सर्व मनुष्य मात्रासाठी देवाचा आत्मा आहे, सर्व मानव जातीसाठी. मला सांगू द्या, हंगामाचा धनी दुसरा तिसरा कोणी नसून पवित्र आत्मा आहे. तो जाऊन लोकांना तारणाची घोषणा करतो. तुम्ही जेव्हा देवाचं वचन सुवार्ता लोकांना सांगता प्रियांनो, तुमच्या शब्दामध्ये काही सामर्थ्य नाहीये, पण देवाचा आत्मा त्या शब्दाच्या द्वारे त्यांच्या हृदयामध्ये काम करतो. हे जे सत्य ते आम्ही स्वीकारण्याची गरज आहे. हे जे भविष्यवाणी प्रेषणच्या कृत्यामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला, दुसऱ्या अध्यायामध्ये पेत्रानी सेम जे ही भविष्यवाणी ती योएल संदेशाने सांगितलं. मला वाटतं प्रेषण दुसरा अध्याय 16 वचनापासून पुढे लोक म्हणावं लागले की पवित्र आत्म्याने भरले, हे लोक दारू प्यायलेले आहेत सकाळी सकाळी, हे दारू प्यायलेले आहेत. तो म्हटला नाही 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 नाही, हे जे काही घडत आहे हे संदेश आणि सांगितल्याप्रमाणे घडत आहे. 16 वचनापासून पुढे वाचूया. परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे, देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. तेव्हा तुमचे पुत्र व तुमचे कन्या संदेश देतील. आमेन. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आपल्याला 21 पर्यंत वाचत जायचं. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करेल तो तरेल. प्राइज द लॉर्ड. पवित्र आत्म्याची ओतणी जेव्हापासून झाली तर प्रभूचा दिवस येण्यापर्यंत हा काळ पवित्र आत्म्याचा काळ आहे प्रियांनो. ह्या भविष्यवाणीमधून जर तुम्ही काही गोष्टी शिकत असाल तर लक्षात ठेवा प्रियांनो, त्या शेवटच्या काळापर्यंत पवित्र आत्म्याचा काळ आहे, हा समय आहे. देवाचा आत्मा, मी सर्व मानवा, देवाचा आत्मा प्रियांनो त्या दिवशी देवाने ओतला ह्या पृथ्वीवर. 120 लोकांवर तो येऊन वस्ती केला आणि तिथंच तो थांबला नाही. तेव्हापासून तो काम करायला सुरुवात केली. त्या क्षणापासून देवाच्या आत्म्याने कार्य करायला सुरुवात केली. बऱ्याचशा लोकांना फार मोठा गैरसमज आहे त्या प्रेषणच्या कृत्यामध्ये. आणि काही दिवसापूर्वी एक जण येऊन माझ्याजवळ बसला होता, त्याला 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष. तो म्हटला की पवित्र आत्म्याची भाषा जी त्यावेळेला लोकांना मिळाली ती आता लोक बोलत नाही आहेत, आणि ती भाषा संपुष्टात आली म्हणून ती बोलायची नाही. मी म्हटलं अरे बायबलमध्ये तसं आम्हाला दिसत नाही. पॉल म्हणतो कोणालाही अन्य भाषेत बोलण्यापासून तुम्ही थांबू नका. पॉल म्हणतो सर्व तुमच्या सर्वांपेक्षा मी अधिक अन्य भाषेत बोलतो. तो म्हणतो नाही, लोकांना त्यावेळेसची भाषा कळून आली, त्यावेळेस जे ते भाषा बोलत होते आणि मग त्यानंतर जेव्हा त्यांनी ते चॅलेंज दिलं माझ्या मनामध्ये विचार आला. आणि आज मी तुम्हाला मांडू इच्छितो प्रियांनो, 120 लोकांवर पवित्र आत्मा उतरून आला आणि 120 लोक एकाच वेळेस नव्या नव्या भाषा बोलू लागले. त्या ठिकाणी 17 भाषा ते बोलले. अरे 2 लोक एकत्र 2 भाषेत बोलत असतील तर बाहेरच्या लोकांना काही कळत नाही. मी एका बायबल स्कूलमध्ये शिकवत होतो. त्या बायबल स्कूलमध्ये जवळपास 10 भाषा बोलणारे लोक होते. ॲटलिस्ट 8 भाषा बोलणारे तर निश्चित होते. मी त्या सर्वांना 8 भाषा बोलणाऱ्या लोकांना पुढं बोलवलं आणि स्टेजवर उभं केलं. आणि मागं जे लोक होते त्या भाषेपैकी बोलणारे ऐकणारे काही लोक होते. आणि ह्या 8 भाषिकांसाठी मी त्यांना सांगितलं, एक वचन सांगितलं. त्यांना सांगितलं की हे वचन तुम्ही बोलायचं तुमच्या भाषेमध्ये मोठ्याने बोलायचं. आणि मग जे बसले होते, आणि आमची रूम फक्त 30 लोक 40 लोक 30 लोक बसतील एवढीच मोठी होती. आणि मी त्यांना मोठ्याने बोलायला लावलं. मी तुम्हाला सांगतो ते जे बाकीचे बसले होते 22 लोक, त्यांना एक शब्दही कळाला. म्हटलं तुम्हाला तेवढे काहीच कळालं नाही. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. देवाचा आत्म्याला मर्यादा घालू नका.
जर त्या दिवशी 3,000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारला आणि पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, ज्या दिवशी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा उतरून आला, त्या दिवशी काय घडलं? तर हे लोक परमेश्वराची उपकार स्तुती करत होते, वेगवेगळे ते देवाबरोबर बोलत होते, पण देवाच्या आत्म्याने या 3,000 लोकांसंगती त्यांच्या भाषेमध्ये, देवाला मर्यादा घालू नका प्रियांनो. काही लोक देवाला मर्यादा घालतात. देवाच्या आत्म्याने त्यांच्या भाषेत त्यांच्या संगती त्यांना ऐकू आलं. हे देवाचं आत्म्याचं कार्य, तुमचं माझं कार्य नाहीये. तुम्हाला आणि मला फक्त ते करायचं जे देव आम्हाला सांगतो. हे आत्म्याने भरले आणि देवाबरोबर बोलू लागले, मनुष्याबरोबर नव्हे. आणि देवाच्या आत्म्याने ते काम केलं. तिथलच्या त्या भागामध्ये तो प्रियांनो पेंटिकॉस्टचा सणाचा दिवस होता. जगातले 17 भाषा बोलणारे लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या 17 भाषिकांबरोबर देवाचा आत्मा सुवार्ता सांगू लागला, देवाचं महत्त्व करते. त्या ठिकाणी 3,000 लोकांनी प्रभूचा स्वीकार केला. त्या दिवशी प्रियांनो ते कदाचित ते लोक देवाची सुवार्ता घेऊन परत एकदा पूर्ण जगामध्ये गेले असतील. 3,000 लोक किंवा 3,000 लोकांची भर मंडळीमध्ये पडली. माहीत नाही त्यामध्ये काय घडलेलं, पण देवाचा आत्मा हे काम करतो प्रियांनो, अद्भुत हे करतो. एक गोष्ट सांगतो, ही भविष्यवाणी आहे आणि देवाचा आत्मा हे सर्व मानवावर त्या आत्म्याची ओतणी करत आहे. आज देखील तो आत्मा काम करत आहे. आज देखील तुमच्या माझ्याद्वारे हे भविष्यवाणी झालेले आहेत. आपण पाहिलं यशाच्या 61व्या अध्यायामध्ये, आपण पाहिलं यशाच्या 11व्या अध्यायामध्ये, योएलामध्ये. तसंच प्रियांनो यशाच्या 32व्या अध्यायामध्ये 15 ते 18 वचनं. ओके, मी आज तुम्हाला थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगू इच्छितो की ज्या फार गरजेच्या आहेत आम्हाला समजण्यासाठी. ओके, यशाचं पुस्तक याचा 32वा अध्याय 15 ते 18 वचनं आपण पाहूया. आम्हावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, पहा, वरून आमच्यावर आत्म्याची वृष्टी होईल, तोवर असे होईल, तोवर असे होईल. मग अरण्य बाग होईल, मग अरण्य बाग होईल. ज्या ठिकाणी अरण्य वास आहे, विचार करा, अरण्य, जंगल म्हटलेलं नाही बरं का, अरण्य. अरण्य म्हटलं की ज्या ठिकाणी वाळू असते, ज्या ठिकाणी कुठलंच हे नसतं, अरण्य बाग होईल. बर, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणितील. आणि बागेला जंगल म्हणतील, बागेला वन. वन म्हणजे काय? वन म्हणजे ज्या ठिकाणी अधिक झाडं असतात. म्हणजे काय होईल? त्यामध्ये वृद्धी होईल, वाढ होईल. पुढं, तेव्हा अरण्यात न्यायत्व वास करेल. हालेलुया. अरण्यामध्ये नीतिमत्व वास करेल पवित्र आत्म्याच्या द्वारे. बर, व बागेत नीतिमत्ता वसेल. हालेलुया. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. हो, आणि माझे लोक शांत स्थळी निर्भय वस्तीस्थानात व सुखाश्रमात राहतील. आता देवाचं वचन आम्हाला हे सांगितलेलं आहे, देवाने आम्हाला ह्या अभिवचनं दिलेले आहेत की असं घडणार आहे. पण बऱ्याच वेळा बरेचसे लोक देवाच्या आत्म्याला स्वीकारण्यापासून घाबरतात. हे तुमचं जीवन फळदायी का नाही आहे? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काही लोकांच्या जे प्रभूचा आत्मा स्वीकारत नाही, काही मंडळ्या प्रभूच्या आत्म्याचं कार्य स्वीकारत नाही. का? कारण ते ह्या देवाच्या आत्म्याच्या कार्यापासून स्वतःला दूर ठेवतात. प्रिय, ही भविष्यवाणी आहे. नीतिमत्वाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा कार्य करेल, अद्भुत करेल. बरेचसे वचन त्याबद्दल मला इच्छा आहे ते वाचावं, पण परत एकदा आपण त्या यशाच्या 32व्या अध्यायामध्ये येणार आहोत. आपण 29व्या अध्यायात जाऊया, 17 ते 19 वचन वाचूया. यशाचं पुस्तक 29वा अध्याय 17 ते 19 वचन खूप छान आहेत प्रियानो, वाचूया आपण ते वचन. लबानोनाची बाग होण्यास, बागेचे वन गणिले जाण्यास थोडासा अवधी आहे नाही काय? त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील व आंधळ्यांचे डोळे काळोख व अंधार यापासून मुक्त होऊन पाहतील. हालेलुया. आंधळ्यांचे डोळे उघडले जातील, बहिऱ्यांचे कान उघडले जातील. 19 पर्यंत वचन वाचा. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठाईचा आनंद वृद्धी पावेल. आमेन. लोकातील दीनजन इस्रायलाच्या पवित्र प्रभूच्या ठाई उल्हास पावतील. प्रियांनो, पवित्र आत्मा जेव्हा कार्य करतो त्यावेळेस लोक
आनंद करायला लागतात. आणि आम्हाला पाहायला मिळतं शमरोन शहरामध्ये जेव्हा फिलिप गेला त्या अख्ख्या नगरामध्ये आनंद झाला. का? कारण तिथलचे लंगडे पांगळे आंधळे पाहू लागले, बरे झाले, देवाच्या आत्म्याचं कार्य झालं, उल्हास निर्माण झाला. प्रियांनो, जर तुम्ही, माझी इच्छा आहे की तुम्ही यशाचं 35वा अध्याय वाचावा. त्या अख्ख्या अध्यायामध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. आपण 35वा अध्याय पहिल्या वचनापासून सुरू करूया. पहिलं आणि दुसरं वचन, यशाचं पुस्तक 35वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील, वाळवंट उल्हासेल व कमलाप्रमाणे फुलेल. वाव, अरण्य काय होईल? अरण्य काय होईल? पहिलं वचन, अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील. हर्षतील. बर, आज कदाचित तुमचं जीवन वृक्ष असेल, अरण्यासारखं असेल. पुढं, ते अत्यंत प्रफुल्लित होईल, ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील. अरे अरण्य आनंदाने गाऊन उत्सव करायला लागतील. बर, लबानोनाची शोभा त्याला मिळेल, ते फळदायी होतील, लबानोनाची शोभा त्याला मिळेल. बर, कर्मेल व शारोन यांचे ऐश्वर त्याला प्राप्त होईल. हालेलुया. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर पाहतील. प्रियांनो, परमेश्वराचं वैभव, देवाचा आत्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये घेऊन येतो. पुढे वाचत जाऊया. तो फक्त 10 वचन आहेत, एक एक वचन वाचत जाऊया, फार सुरेख आहेत. हा, गलित हस्त दृढ करा, ऐका, गळालेले हात दृढ करा. पुढं, लटपटणारे गुडघे बळकट करा. लटपटणारे गुडघे बळकट करा. नव्या करारामध्ये आहे का हे वचन? बोट तसंच ठेवा. आणि इब्री लोकासपत्राचा 12वा अध्यायाचं 12 वचनामध्ये तेच हे जे भविष्यवाणी तिथं सांगण्यात आलेली आहे. इब्री 12:12 मध्ये, इब्री लोकासपत्राचा 12वा अध्याय आणि 12 वचन. म्हणून लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा. हो, आणि आपल्या पायासाठी सरळ वाटा करा. सरळ वाटा करा. देवाचं अभिवचन हे देवाचा आत्म्यामध्ये ह्या वाटा उभ्या होणार. आपण परत यशाच्या पुस्तकात जाऊया. ते वचन पूर्ण वाचलं का? 12 का अजून आहे पुढं? 12 झालं. झालं. आपण यशाच्या पुस्तकामध्ये आणि त्या 35व्या अध्यायामध्ये 4थं वचन वाचूया. हा, घाबऱ्या मनाच्यास म्हणा, धीर धरा. घाबऱ्या मनाच्या मनात, अरे धीर धर रे बाबा, भिवू नका. भिवू नका. पहा, तुमचा देव सूड घ्यावयास अनुरूप असे प्रतिफळ द्यावयास येईल. तो येईल, तो येणार आहे, फार लवकर येणार आहे. तो प्रतिफळ देण्यासाठी येणार आहे. पुढं, व तुमचा उद्धार करील. बर, तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील. मग आता ह्या ठिकाणी भविष्यवाणी, अंधांचे डोळे उघडले जातील. पुढं, बहिऱ्यांचे कान खुले होतील. बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील. बर, लंगडा उडी मारून चालेल. माझ्याजवळ सोनं रूप नाहीये, जे आहे ते तुला येशूमध्ये उठ आणि चालू लाग. पेत्र ज्यावेळेस त्या सुंदर नामे मंदिराजवळ जाऊन ते बोलतो, त्यावेळेस तो लंगडा भिकारी उडी मारून आनंदाने त्या मंदिरामध्ये जातो. बरं, पुढे जाऊया आपण त्या वचनांमध्ये. मुक्याची जीभ गजर करील. बरं, मुखा बोलायला लागेल. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. प्रियानो, हे काय आहे? हे कुठले जलप्रवाह आहेत? वाळवंट काय आहे? पवित्र आत्म्याचे झरे आहेत. प्रियांनो, पुढे जाऊया. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल. हालेलुया. तृषित भूमीच्या ठिकाणी उपळते झरे होतील. आमेन. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल. बर, तेथील मार्ग राजमार्ग होईल. तिथलचा मार्ग राजमार्ग होते. बर, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जन जाणार नाहीत. त्यात अपवित्र जन प्रवेश करू शकणार नाही. बर, पण तो त्यांच्यासाठीच परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. आमेन. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत. ते मार्ग चुकणार नाही, कारण देवाचा आत्मा त्यांना मार्गदर्शन करेल. पुढं, तेथे सिंह असणार नाहीत. हिंस्र पशूंचा तेथे रिगाव होणार नाही. हा, तेथे ते आढळणार नाहीत. पण तेथे उद्धरलेले संचार करीतील. उद्धारलेले कोण आहेत? उद्धारलेले हे तारण पावलेले लोक तिथे संचार करतील. 10व्या वचनापर्यंत वाचायचं आहे आपल्याला. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. आमेन. ते जय जयकार करीत सियोनेत येतील.
प्रियानो, हे 35 अध्याय वाचून काढा, फार सुरेख आहे. ते परमेश्वराला धन्यवाद देतील. पुढं, त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. हालेलुया. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसाचे पळ काढतील. आमेन. माझ्या भावानं बहिणीनो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ही भविष्यवाणी देवाच्या आत्म्याची, वरून आत्मा येऊपर्यंत हे असेकडे अरण्य बाग होईल. त्या वृक्षभुवामध्ये झरे व्हायला लागतील. देवाच्या आत्म्याचं हे कार्य आहे. परत एकदा 32 अध्यायाचं 17 वचनावर मनन करू. आपण थांबूया प्रियांनो, कारण मला त्यावर मी ते मला खूप आशीर्वाद मिळालं की 17 वचन 32 अध्याय, यशाचं पुस्तक 32 अध्याय 17 वचन. आणि मग त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. नीतिमत्व, ही नीतिमत्व म्हणजे देवासमोर उभं राहायची क्षमता. प्रभू येशू ख्रिस्ताने एक फार महत्त्वाची गोष्ट त्याच्या शिष्यांना सांगितली. तो म्हणाला, आता ते पण वाचू नये वचन, पण तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, योहानाच्या 16 अध्यायाच्या 8 वचनामध्ये, मी जावे हे तुम्हासाठी भले आहे, कारण मी नाही गेलो तर तो दुसरा कैवारी येणार नाही. तो येईल. आल्यानंतर तो जगाला पापाची जाणीव करून देईल, जगाला तो न्यायाची जाणीव करून देईल आणि जगाला नीतिमत्वाची जाणीव करून देईल. तो पवित्र आत्मा नीतिमत्वाची जाणीव करून देईल. नीतिमत्व ह्या शब्दाचा अर्थ देवासमोर. नीतिमत्वाची का जाणीव करून देईल? कारण त्यांना मी दिसणार नाही, तर मी देवासमोर असेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्यामुळे तुम्हाला मला जे नीतिमत्व मिळालेलं आहे, ते पवित्र आत्मा प्रियानो आम्हाला देखील ती ओळख करून देतो की त्या आत्म्यामध्ये देवाचा आत्मा तुम्हाला डायरेक्ट देवासमोर घेऊन जातो. प्रियानो, देवासमोर उभं करतो. तो आणि देव वेगळे नाही आहेत, दे आर वन. देवाचा आत्मा एक आहे. आणि जिथं देवाच्या आत्म्याचं नीतिमत्व आहे, तिथं शांती कार्य करते. त्या ठिकाणी कॉन्फिडन्स, धैर्य काम करतं. असंच म्हटलं ना 17व्या वचनामध्ये, यशाचं 32 अध्यायाचं 17 वचन. परत एकदा वाचूया. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. हालेलुया. सर्व काळचं स्वास्थ्य आणि निर्भयता, कुठलं भय तिथं असणार नाही. पण कधी कधी काय होतं, ती आम्ही शांतीच्या मागं लागत नाही. आम्ही शांती सोडून देतो आणि आम्ही नको त्या गोष्टीच्या मागं लागतो. आज प्रभू करो प्रियानो, तुम्हाला मला यशायामध्येच 30व्या अध्यायामध्ये 15 वचनामध्ये पासून पुढे काही वचनं आपण वाचूया आणि आपण थांबूया प्रियांनो. कारण देवाचा आत्मा आम्हाला सांगते काहीतरी बोलत आहे प्रियांनो, आमच्या जीवनात सांगते तो काही गोष्टी बोलत आहे. 30व्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो बा 15 वचनामध्ये. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे पश्चाताप करा. मागे फिरणे व स्वस्थ राहणे व यात तुमचा बचाव आहे. यात तुमचा बचाव आहे. ज्या वेळेस सर्व लोकांना प्रश्न पडला, त्या ठिकाणी एकच गोष्ट पेत्राने सांगितलं, पश्चाताप करा आणि देवाकडं वळा. ईश्वर विश्वास ठेवा, त्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या, त्या तुमच्या पापाची क्षमा होण्याची बाबत, म्हणजे ह्या आत्म्याचे फळ, आत्म्याचे दान तुम्हाला मिळेल. हे वचन प्रेषणचे आता काढू नका, पण प्रेषणचे कृत्य 2 अध्याय 38 आणि 39 वचनामध्ये वचन सांगितलेले. मागे फिरण्यामध्ये तुमची स्वस्थता आहे, देवाकडे वळण्यामध्ये तुमची स्वस्थता आहे. पण ते ऐकत नाहीत. वाचत जाऊ पुढं. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. शांत राहणं, प्रभूच्या सानिध्यामध्ये शांत राहणं, देवा त्यामध्ये विश्वास ठेवणं, भरोसा ठेवणं, त्यामध्ये तुमचं सामर्थ्य आहे. पुढं, तरी तसे तुम्ही करीत ना. पण तसे तुम्ही करीत नाहीत. काही लोक तसे करत नाहीयेत. बरं, काय करतायत ते मग? तुम्ही म्हणाला, नाही आम्ही घोड्यावर बसून पळू. आम्ही ठीक आहे, आम्हाला यश नाही मिळालं, आम्ही आता घोडे घेतो. म्हणजे काय? स्वतःची शक्ती, आमची स्वतःची शक्ती नाही आहे, पण आम्ही घोड्यांची शक्ती वापरतो. आम्ही यांनो ऐका, देवाच्या शक्तीला सोडू नका. देवाची शक्ती या कुठल्याही घोड्याच्या त्या रथाबरोबर, त्या षंडाच्या रथाबरोबर धावण्याचं सामर्थ्य ठेवते. लक्षात ठेवा प्रियांनो. 4 कदाचित घोडे असतील,
पण तो फिलिप त्या घोड्या त्या रथाबरोबर धावू शकला हे विसरू नका. पण ते म्हणतात नाही ना, आम्ही त्या घोड्याबरोबर, आम्ही त्या घोड्याची शक्ती वापरू, या जगाची शक्ती वापरू. पुढे म्हणून तुम्हास पळावे लागेल. म्हणून तुम्हाला पळावं लागेल. तुम्ही म्हणाला आम्ही चपळ घोड्यावर बसू, हा म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील. बर. एकाच्या धमकीने तुमचे 1000 पळतील. ॲक्च्युली देवाचं वचन सांगतं प्रियांनो की देवाचं वचन ते एकाने 1000 तर दोघांनी 10,000 पळवलं जातील जर तुम्ही देवाच्या बरोबर चाललात तर. पण इथं उलटं होत आहे देवाच्या आत्म्याला समर्पण न केल्यामुळं. पुढं एकाच्या धमकीने तुमचे 1000 पळतील, 5 धमकीने तुम्ही पळाल. डोंगर माथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभासारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल. 18 वचन वाच. ह्यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावील, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे. परमेश्वर न्यायी देव आहे. हा जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य. प्रियांनो, जे त्याची वाट पाहतात, मी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगतो, आम्ही प्रभूसाठी थांबण्याची गरज आहे, प्रभूकडं वाट पाहण्याची गरज आहे. कारण जे कोणी त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित होतील, त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने चालतील. आज एकच गोष्ट, स्वतःला तयार करा. जी भविष्यवाणी जुन्या करारामध्ये सांगितलेली आहे ती तुमच्यासाठी पूर्ण. कदाचित तुम्ही म्हणाल की माझं अरण्यासारखं जीवन आहे, माझं वृक्ष शुष्क भूमी आहे, पण परमेश्वर म्हणतो की आकाशातून आत्मा जेव्हा उतरून येईल तुम्ही फळदायी बाग होणार आहात. फळ देणारे बाग देवा तुम्हाला तयार करू इच्छितो, पण त्या आत्म्याची गरज आहे. ही जुन्या करारातलं भविष्यवाणी प्रियानो तुमच्या माझ्यासाठी, आमच्या जीवनासाठी, आपल्या मंडळांसाठी आहे. एक फळ देणारं बाग आम्हाला देवा बनवू इच्छितो. अशी बाग ज्या बागेमध्ये ती प्रियसी त्या प्रियकराला म्हणते, हे प्रियकरा तू माझ्या बागी येते आणि तुला हवे असणारे फळ तू चाख. हे उत्तर वायू तू ये, हे पूर्वेकडच्या वायू तू ये आणि हा परिमल इथून माझ्या बागेतून वाहू दे. माझ्या भावानो बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या आत्म्याचा अभिषेक आम्हाला हवा आहे. त्या आत्म्याच्या सामर्थ्याने चालणारे लोक आम्ही जगलं पाहिजे. हे काही नव्या करारातलं काही गोष्ट नाही, पण हे भविष्यवाणी आम्हाला जुन्या करारापासून पाहायला मिळते. अगदी उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा आत्मा तळपत होता. देव आत्मा आहे आणि तो आत्मा तुमच्या माझ्यामध्ये वस्ती करू इच्छितो. त्याला आपल्या जीवनात स्वीकारून त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणारं जीवन जगूया. त्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा स्वीकारूया, त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालूया, त्या पवित्र आत्म्याबरोबर संगती करूया, त्या पवित्र आत्म्याबरोबर प्रियानो त्याच्या प्रेरणेने चालूया. आणि तुम्ही पाहाल की तुमचं जीवन हे आशीर्वादाचं, तुमचंच नव्हे तुमच्याबरोबर असलेल्या लोकांचं जीवन आशीर्वादाचं होईल. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ राजांच्या राजा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. देवापा, तू आमच्या जीवनासंगती बोलणारा परमेश्वर आहेस. तुझं वचन होय आणि आमेन आहे. तुझं वचन आकाशामध्ये स्थिर आहे. पित्या बापा, आम्ही आज प्रार्थना करतो, आमच्या प्रत्येक भावाला बहिणीला तू कृपा दे माझ्या देवा. देवापा, आज आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या आत्म्याने भरलेलं जीवन, आत्म्याच्या अभिषेकामध्ये चालणारं जीवन, फळदायी असं जीवन होऊ दे पित्या. असं जर कोणाचं जीवन असेल की ते निष्फळ आहे, रुष्क शुष्क आहे, बापा त्यांना तू कृपा दे. कारण तुझं वचन सांगतं हे त्या आकाशातून आत्म्याने येऊपर्यंत घडेल. ऑलरेडी तू त्या आत्म्याची ओतणी केलेली सर्व मनुष्य मात्रावर. देवापा, त्या आत्म्याबरोबर संगती करण्यास, सहभागिता करण्यास, त्याचं ऐकण्यास माझ्या भावा बहिणींना तू कृपा दे आणि त्यांना तू मार्गदर्शन कर. प्रभू, आज आम्ही माझ्या ह्या प्रत्येक भावा बहिणीला तुझ्या हातात समर्पित करतो आणि तुझं गौरव व्हावं अशी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही हे आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारलं असेल तर प्रेज द लॉर्ड. पण येत्या दिवसामध्ये हा आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला समृद्ध करायला घेऊन जाणार आहे. तुम्ही समृद्ध होणार आहात कारण ते मार्गदर्शन पवित्र आत्म्याचं आहे. प्रभू करो हे वचनाने तुम्ही आशीर्वादित हो. जर तुम्हाला ह्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या स्क्रीनवर फोन नंबर जे आहेत तुम्ही फोन करू शकता. प्रियांनो, आम्ही एक
फाउंडेशन कोर्स सुरू केलेला आहे. जर तुम्हापैकी कोणालाही त्या फाउंडेशन कोर्सच्या बद्दल अधिक माहिती हवी असेल तर त्या फोन कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला फाउंडेशन कोर्स, बेसिक बायबल कोर्सेस आमचे आहेत, त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच.